नमस्कार, मी सरिता कौशिक। आजच्या झिरो आवरच्या भागात आपलं स्वागत आहे। मराठा आरक्षणाचं वादळ शमतं न शमतं, तेच आता राज्यात ओबीसी विरोधाचा धुरळा उडू लागलाय आणि याचे पडसाद आज थेट सरकारमध्ये दुफळी दिसेपर्यंत उमटू लागलेत। आजच्या झिरो आवरमध्ये आपण हाच विषय सविस्तर घेणार आहोत। अंतरवाली सराटीतून मराठा आरक्षण आंदोलनाची सूत्र हलवणाऱ्या मनोज जरांगे पाटलांना राज्य सरकारनं दिलेल्या आश्वासनानंतर मराठा समाजाचा रुसवा दूर करता करता ओबीसी समाजाचा रोष सरकारनं ओढावून घेतला की काय, अशी सद्यस्थिती दिसू लागली आहे। आज आक्रमक पवित्रा घेतलेली ओबीसी संघटना आणि नेते राज्यभर बघायला मिळाली। मराठा समाजास सरसकट कुणबी प्रमाणपत्रे देणे म्हणजे मागील दारानं ओबीसी मध्ये प्रवेश देण्यासारखा आहे, अशी टीका राज्याचे मंत्री छगन भुजबळ यांनी केली आणि आरक्षणाचा मुद्दा पुन्हा पेटला। मराठा समाजाला ओबीसी समाजाचे आरक्षण दिल्यास आम्ही रस्त्यावर उतरू, असा इशारा ओबीसी संघटनांनी याआधीच दिला होता। तशातच आता थेट सरकारमधील मंत्रीच आपल्या बाजूने आहे म्हटल्यावर ओबीसी समाजानं मुठी आवळल्या, तर तिकडे राज्य सरकारमधील सहकारी पक्ष शिवसेनेच्या नेत्यांनी भुजबळांच्या वक्तव्यावर तीव्र शब्दात नाराजी व्यक्त केली आहे। त्यामुळे मंत्रिमंडळातच ओबीसी विरुद्ध मराठा असा विसंवाद वाटू लागलाय। दरम्यान भुजबळांच्या वक्तव्यामुळे मराठा समाज आक्रमक झालाय। ओबीसींना आरक्षण देणारा अध्यादेशच रद्द करून पुन्हा ओबीसी आरक्षणाचे सर्वेक्षण करावे, अशी याचिका मराठा समाजाकडून हायकोर्टात दाखल करण्यात आली आहे, जिने 23 मार्च 1994च्या अध्यादेशाला आव्हान देण्यात आलंय। या याचिकेवर 8 नोव्हेंबरला म्हणजेच उद्या सुनावणी होणार आहे। तर दुसरीकडे आज राज्यभरातील ओबीसी नेत्यांची छगन भुजबळांच्या बंगल्यावर बैठक पार पडली। या बैठकीला प्रकाश शेंडगे, जेपी तांडे, लक्ष्मण गायकवाड यांच्यासह इतर ओबीसी नेते आणि संघटनांचे पदाधिकारी उपस्थित होते। या बैठकीत ओबीसी आरक्षण वाचवण्यावर चर्चा झाल्याची माहिती आहे। त्यानंतर उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांसोबत ओबीसी नेत्यांच्या शिष्टमंडळानं मराठा ओबीसी वाद मिटवण्याबाबत चर्चा केली। दरम्यान आज मराठा आरक्षण प्रश्नाबाबत जयंत पाटील आणि शरद पवार यांच्यात सिल्वर ओकवर चर्चा झाली। राज्यात निर्माण होणारा ओबीसी मराठा वाद सरकारनं लवकर सोडवावा, अशी शरद पवार गटाची भूमिका असल्याची माहिती आहे। सध्याच्या या परिस्थितीमुळे महाराष्ट्रात राजकीय दृष्ट्या मराठा आणि ओबीसी असं ध्रुवीकरण तर होऊ लागलेलं नाही ना, आणि जर खरंच तसं घडत असल्यास भविष्यात हे धोक्याचं ठरू शकतं। यावरच आम्ही आजच्या झिरो आवरमध्ये महत्त्वाचा प्रश्न विचारला होता। तो प्रश्न पाहण्यासाठी आपण जाऊया आपल्या पोल सेंटरवर। आजचा आपला प्रश्न होता, मराठा आरक्षणावरून शिंदे सरकारमधील मंत्र्यांमध्येच मतभेद आहेत असं वाटतंय का? तुम्हाला सांगायचं होतं होय किंवा नाही। मराठ्यांना सरसकट कुणबी प्रमाणपत्र देऊन ओबीसी कोट्यातून आरक्षण देण्याविरोधात मंत्री छगन भुजबळांनी ठाम भूमिका घेतली आहे। ही भूमिका म्हटली तर जुनीच, पण आता मात्र भुजबळांनी थेट सरकारशी भांडण्याची तयारी दाखवली आहे, ते नवीन। त्यामुळे आता मराठा आणि ओबीसी आरक्षणावरून थेट मंत्रिमंडळातूनच प्रतिक्रियाही उमटू लागल्या आहेत। यावरून सरकारमध्येच दोन गट पडलेत का, असा प्रश्न सध्याच्या घडामोडींमुळे मनात येतोय। पाहूया हा रिपोर्ट। अगर मराठाओं को ओबीसी में आरक्षण दिया जाता है तो आप सत्ता से बाहर जाएंगे? मैं कैसे सत्ता के बाहर जाऊंगा? जो दे रहे हैं ना वो सत्ता के बाहर जाएंगे। कि ओबीसी और सारे जो लोग हैं ना एक है, हम जाएंगे। एक तरफ सरकार काम कर रहे हैं ना वो जाएंगे। अभी विद्यमान मंत्री छगन भुजबळांच्या या वक्तव्यामुळे मराठा आणि ओबीसी आरक्षणावरून राज्य सरकार चांगलंच कोंडीत सापडलंय। भुजबळांनी नेहमीचा राजकारण्यांचा शब्दांचा छळ न करता थेट सरकारच्याच धोरणांवर प्रश्नचिन्ह उपस्थित केलंय।
एकीकडे सरकार मराठा आरक्षणासाठी कागदपत्रात डोकं खुपसून बसलेलं असताना भुजबळांनी मात्र सरसकट मराठा प्रमाणपत्राला विरोध दर्शवलाय, ज्यावर भुजबळांचं वक्तव्य योग्य नसल्याचं त्यांच्याच सरकारमधील राज्य उत्पादन शुल्क मंत्री शंभूराज देसाई यांनी वक्तव्य केलंय. अचानकच काल भुजबळ साहेबांनी असं वक्तव्य केलं आणि एक प्रकारे संभ्रमच सगळ्या महाराष्ट्रातल्या लोकांच्या मनामध्ये आता निर्माण झालेला आहे. एक जबाबदार सिनियर मंत्री म्हणून भुजबळ साहेबांचं हे वक्तव्य हे निश्चितपणानं आश्चर्यकारक आहे. सरकारमध्येच द्वंद्व निर्माण होणार असं वाटतंय आणि त्याचे संकेत शंभूराज देसाईंच्या या वक्तव्यातून स्पष्ट होत आहेत. कुठेतरी काल भुजबळांनी नुसती ओबीसींचीच बाजू उचलून धरली असं नाही, तर आपल्याच मुख्यमंत्र्यांच्या भूमिकेवर त्यांचा रोष पाहायला मिळतोय. हे त्याचेच पडसाद. फार काळापासून ते मंत्रिमंडळात आहेत. माझं एकच त्यांना म्हणणं आहे, तुमचं काय म्हणणं असेल तुम्ही माननीय मुख्यमंत्री महोदयांची वेळ घ्या, त्यांना भेटा, त्यांच्याजवळ तुमचं म्हणणं मांडा. पण असं थेट प्रसार माध्यमांच्या समोर जायचं, असं झालं तर असं होईल, असं झालं तर सरकार बाहेर पडेल, म्हणजे अशा पद्धतीची भडक वक्तव्य करण्याची जुनी सवय छगन भुजबळ साहेबांना आहे. त्यामुळं अशा पद्धतीचे वक्तव्य होणार नाहीत याच्या बाबतीत आम्ही माननीय अजितदादांना सुद्धा उद्या भेटू. शिंदे सेनेच्या या भूमिकेवर नक्की भुजबळांच्या राष्ट्रवादीला काय वाटतं हे अजून फारसं स्पष्ट नाही, कारण प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे यांनी अत्यंत सावध प्रतिक्रिया दिली. एक असं आहे की सर्वच राजकीय पक्षांची महाराष्ट्रातली जी बैठक झाली यापूर्वीसुद्धा घेण्यात आलेली होती. त्या सर्व पक्षीय बैठकीमध्ये महाराष्ट्रातल्या सर्व राजकीय पक्षांचे प्रमुख त्या ठिकाणी उपस्थित होते. मराठा समाजाला आरक्षण दिलंच पाहिजे ही भूमिका सर्वांनी घेतली आणि आरक्षण देत असतानाच ओबीसीच्या आरक्षणाला धक्का लागणार नाही त्याची खबरदारी घेतली गेली पाहिजे असं सर्वपक्षीय बैठकीत एकमताने त्या ठिकाणी ठरलेलं आहे. असं जरी असलं तरी हे नेत्यांमध्येच मराठा विरुद्ध ओबीसी असं होतंय का? चंद्रशेखर बावनकुळे यांनी मात्र भुजबळांची बाजू उचलून धरताना सरकारची अडचण कमी होईल याचाही प्रयत्न केला. मुख्यमंत्र्यांची बैठक सर्वपक्षी घेतली, त्या बैठकीत ठरल्याप्रमाणे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे काम करतील ही त्यांची भूमिका आहे. छगन भुजबळ साहेबांची भूमिका हीच आहे की मराठा समाजाला आरक्षण देताना कुठलंही आरक्षण कमी करू नका, ओबीसी समाजाला धक्का लागू नका, हेच त्यांचं म्हणणं आहे. राज्यातल्या मंत्र्यानेच मराठावरून ओबीसी आरक्षणाला धक्का असल्याचं वक्तव्य केल्यामुळे ओबीसींमध्ये अस्वस्थतेचं वातावरण निर्माण झालंय. आपल्या आरक्षणाला धक्का पोहोचू नये अशी मागणी करत ओबीसी रस्त्यावर उतरण्याच्या तयारीत आहेत. तर मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी ओबीसींच्या आरक्षणाला धक्का न लावता मराठ्यांना आरक्षण मिळणार असून कुणीही संभ्रम पसरवू नये असं आवाहन केलंय. ओबीसी समाजाला धक्का न लावता ओबीसी समाज किंवा अन्य कुठल्याही समाजावर अन्याय न करता मराठा समाजाला टिकणारं कायद्याच्या चौकटीत बसणारं आरक्षण दिलं जाईल अशा प्रकारची भूमिका राज्य सरकारची आहे. त्यामुळे यामध्ये कुणीही यामध्ये इतर समाजांमध्ये ओबीसीमध्ये संभ्रम पसरवण्याची आवश्यकता नाही. सरकारची भूमिका स्पष्ट आहे. मराठा आरक्षणाचा वाद पेटलेला असताना सरकारला 2 जानेवारीपर्यंतची मुदत मिळाल्यामुळे सरकारने मोकळा श्वास घेतला आणि तेवढ्यातच मंत्रिमंडळातील मंत्र्यानेच घरचा आहेर देत ओबीसी मुद्दा तापवल्यामुळे पुन्हा सरकारला आरक्षणाचे चटके बसण्याची शक्यता आहे. टीम 0 अवरसह ब्युरो रिपोर्ट, एबीपी माझा. मंत्रिमंडळातील थेट मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, मंत्री शंभूराज देसाई यांच्या आपण प्रतिक्रिया नुकत्याच बघितल्या. पण एवढ्यावर प्रकरण थांबले नाही. या सर्व प्रकरणावर सरकारमधील मंत्री दीपक केसरकरांनीही प्रतिक्रिया दिली. भुजबळ साहेबांच्या तोंडून काही शब्द निघतात त्यामुळे लोक आक्रमक झाले. पण ओबीसी समाजाच्या आरक्षणाला धक्का न लावता मराठा आरक्षण मिळेल असा पुनरुच्चारही केसरकरांनी केला. पण भुजबळांचा फक्त विरोधच होतोय असं नाही, उलट त्यांच्याही समर्थनात भरभरून प्रतिक्रिया आल्यात. त्यातील एक राष्ट्रीय ओबीसी महासंघाचे संस्थापक अध्यक्ष बबनराव तायवाडे यांची. 17 नोव्हेंबरला जालन्यात ओबीसी समाज भव्य मोर्चा देखील काढणार असल्याचं तायवाडेंनी सांगितलं. याशिवाय शिंदे समितीला कोर्टात आव्हान देणार असल्याचंही ओबीसींकडून स्पष्ट करण्यात आलंय. याच आरक्षणाच्या वादावर आम्ही विचारलेल्या प्रश्नावर
तुम्ही काय प्रतिक्रिया दिल्यात ते बघण्यासाठी आपण जाऊया आपल्या मीडिया सेंटरला. आजचा आपला पहिला प्रश्न होता, मराठा आरक्षणावरून शिंदे सरकारमधील मंत्र्यांमध्येच मतभेद आहेत असं वाटतं का? बघूया सोशल मीडियावर तुम्ही काय प्रतिक्रिया दिल्या आहेत. एक्स वरून अजित, मराठा आरक्षण आंदोलनाच्या मास्टर माइंडने सरकारला खिंडीत गाठलंय. एक शंका म्हणजे ग्रामपंचायत निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर जरांगेंना उपोषण मागे घेण्यास भाग पाडलं का? यूट्यूबवरून श्रीपत पाटील, यांना जर आरक्षण द्यायचे असते तर यांचं तू तू मै चाललं नसतं. प्रत्येक नेता वेगवेगळं बोललाच नसता. यूट्यूबवरून अनिल कुमार, सरकार आरक्षण देईल पण ते टिकणार नाही, कटू आहे तरी सत्य आहे. फेसबुकवरून सचिन दहिकर, होय 3 विचारांचं सरकार असल्यावर असंच होणार. इंस्टाग्रामवरून बाळकृष्ण पोकळे, हो नक्कीच मतभेद आहेत, फोडून तोडून सरकार स्थापन केले, त्याचे परिणाम आहेत. इंस्टाग्रामवरून नागेश ढेपे, मतभेद असले तरी आरक्षणासाठी सत्ता सोडेन असे कुठलाही पक्ष ठामपणे सांगत नाही. मराठा समाजाला कोणत्याही परिस्थितीत ओबीसीतून आरक्षण नको अशी भूमिका छगन भुजबळांनी घेतल्यानंतर मोठ्या प्रमाणात मराठा समाजातून नाराजीचे सूर बघायला मिळाले. एकूणच परिस्थितीमुळे भुजबळांच्या सुरक्षेत मोठी वाढ करण्यात आली आहे. मुंबईतील सिद्धगड बंगल्याबाहेर राज्य राखीव पोलीस दल, स्थानिक पोलीस प्रशासनासोबतच दंगल नियंत्रण पथक तैनात करण्यात आले आहे. तर तिकडे एक नाराजीचा सूर उमटला, तो परत मनोज जरांगेंचा. आता जर सरकारचे शिष्टमंडळ मला भेटायला आले नाही तर मी परत त्याबद्दल फोन करणार नाही अशी धमकी देताच आज जाऊ उद्या जाऊ म्हणणारे शिष्टमंडळ हे उद्या शेवटी जरांगेंच्या भेटीला जाणार असल्याचं कळतंय. गोरगरिबांच्या पोरावर खोट्या केसेस करून ओबीसीचे नेते बीडला जाऊन तिथे एसपींजवळ सुद्धा जाऊन बसले होते. बीडच्या स्वतःहून नावं लिहून देत आहेत की हे अटक करा. हे षडयंत्र आहे. भुजबळ साहेबाच्या पाहुण्याचं जे हॉटेल का काय फुटलंय ते त्यांच्याच पोरांनी फोडलंय आणि ते अटकसुद्धा आहेत अशी मला खात्रीलायक माहिती मिळाली. म्हणजे मी याच्या अगोदर म्हणलो होतं की मराठे शांततेत आंदोलनं करते. तुमच्या पाठीमागं जात हे मराठ्यांची, म्हणून मराठ्यांच्या नेत्याला किंमत आहे. तुम्ही जर आत्ता मराठ्यांच्या पोराच्या आणि जातीच्या पाठीशी ही खरी वेळ आहे उभा राहायची, ही योग्य वेळ आहे. या सर्व मुद्द्यांवरच सविस्तरपणे बोलण्यासाठी आपल्यासोबत उपस्थित आहेत उचल्याकार लक्ष्मण गायकवाड. आपल्या गेस्ट सेंटरला जाऊया. लक्ष्मणजी, 0 आवरमध्ये आपलं स्वागत आहे. आज आपण बैठकीला होतात छगन भुजबळ यांच्याकडे आणि त्यानंतर देवेंद्र फडणवीसांकडे सुद्धा आपण भेट दिलीत. नक्की फडणवीसांशी भेटीत काय घडलं? मी प्रथम ABP माझाचा आभार मानतो की माझी प्रतिक्रिया तुम्ही विमुक्त भटक्या जमातीच्या प्रश्नाविषयी माझा प्रश्न आहे. खरे तर मी एक साहित्यिक माणूस, भटक्या विमुक्ताचा कार्यकर्ता, गेल्या 50 वर्षापासून मी काम करतो आणि या 50 वर्षामध्ये मी भटक्या विमुक्तांच्या प्रश्नावर सातत्यानं शरद पवार असोत किंवा विलासराव देशमुख असोत किंवा यशवंतराव चव्हाणच्या काळात सुद्धा आमचे काही लोक सातत्यानं पाठपुरावा करायचे की विमुक्त भटक्या जमातींना जमाती म्हणता तर जमातीचा अधिकार का देत नाही, त्यांना वाऱ्यावर का सोडलं महाराष्ट्रामध्ये, ह्याच्याबद्दल मात्र इथला प्रस्थापित मराठा राजकारणी अजिबात प्रश्न, जर मराठ्यांच्या गरिबीविषयी जर या मराठा राजकर्त्यांना कणव असेल ती असायला पाहिजे. मी मराठ्यांच्या मी जेव्हा आयोगावर होतो तेव्हा गरीब मराठ्यांना त्यांच्या शैक्षणिक आणि सामाजिक दृष्टिकोनातून त्यांना रिझर्वेशन द्यावा अशी मी अनेक वेळा मागणी केलेली आहे आणि मी तसं रिपोर्टमध्ये लिहिलं. परंतु आता भटके विमुक्त ओबीसीमध्ये आहेत. मला या निमित्तानं एक वैचारिक लेखक म्हणून मला हे सांगायचं आहे महाराष्ट्राला
की विमुक्त भटके यशवंतराव चव्हाणांनी हे आम्हाला नाव देऊन महाराष्ट्रात आम्हाला हद्दपार केलं. कारण असंविधानात्मक नाव विमुक्त भटके दिलं. शरद पवारांनी मला 1989 मध्ये राजीव गांधीच्या हस्ते पुरस्कार दिला. तेव्हा शरद पवार आम्हाला म्हणाले की तुम्ही भौगोलिक सामाजिक दृष्ट्या त्यांची कॅसेट सुद्धा आता सुद्धा यूट्यूबवर मी टाकलेली आहे. ते म्हणाले की विमुक्त भटके हे भौगोलिक सामाजिक सांस्कृतिक आणि भाषेच्या सर्व अंगाने ते आदिवासी आहेत आणि अनुसूचित जाती जमातीचा हा वर्ग आहे. कर्नाटक आंध्राने हे मान्य केलं आणि विमुक्त भटक्याला तिकडे न्याय दिलं. 1961 साली स्वतंत्र महाराष्ट्र झाला. त्याच्या अगोदर आम्ही अनुसूचित जाती जमातीचा भाग होतो. इंग्रजांनी आमच्यासाठी सोशल वेलफेअर पहिल्यांदा 1871 साली हा कायदा नक्कीच हा इतिहास नक्कीच आहे लक्ष्मणजी. मात्र आपल्याकडे जो वेळ आहे तो लक्षात घेता मी आपल्याला आज विचारू इच्छिते की आपला आज मराठ्यांना ओबीसीत आरक्षण द्यायला जो विरोध आहे तो तुम्हाला व्हीजेएनटी कॅटेगरीवर त्याचा मोठा परिणाम होईल असं वाटतंय म्हणून आहे का? हो, आता आम्ही म्हणून मी ती हेच सांगत होतो पार्श्वभूमी की आमच्या गरिबीबद्दल विमुक्त भटक्यामधला माणूस कैकाडे असो, रामोशी असो, वड्डर असो, डवरी गोसाई असो, कोल्हाटी असो, या लोकांची गरिबी महाराष्ट्र सरकारला दिसत नाही का? आतापर्यंत मराठातला प्रस्थापित मराठा हे आम्हाला झुलवत ठेवलं. विमुक्त भटक्यांच्या लोकांसाठी स्वतंत्र बजेट नव्हतं आणि आता त्याच्यामध्ये आमच्यासाठी आता ओबीसी मधलं बजेट घेऊन ओबीसीच्या लोकांनी असं म्हटलं जातंय जे आरक्षण आहे ते भटक्या विमुक्ताला दिलंय. मराठा म्हणजे कुणबीच आणि त्याचे प्रमाणपत्र त्याचे दाखले जुने आहेत लोकांकडे. नाही असू द्या ना, पण आमचे दाखले त्यांच्यापेक्षा जुने आहेत. भटक्या विमुक्ताचा काय विचार? आपला संपर्क लक्ष्मण गायकवाडांशी तुटलेला आहे. हा, बोला. पहिल्यांदा मी सविस्तर बोलतोय थोडं की मी वेळ नाही घेणार, पण भटक्या विमुक्तांचा प्रश्न हा ओबीसी मध्ये सर्वात महत्वाचा आहे. कारण आम्ही वडर, कैकाडी, रामोशी, बेलदार ओबीसीत येतो महाराष्ट्रामध्ये. मग आता मला सांगा, आम्ही नंदी बैल घेऊन खेळणारे लोक, डुकरं गाढव सांभाळणारे लोक आम्हाला अजूनही खेड्यामध्ये एकत्र राहू देत नाहीत. रोज मारतात, डुकर खाल्लं म्हणून मारतात. त्यांना मात्र न्याय महाराष्ट्रामध्ये अजूनही राजकर्ते देत नाहीत. आता कुठं आम्ही ओबीसीत आलोत भटक्या विमुक्ताचे लोक, ओबीसीचं आरक्षण आम्हाला भटक्या विमुक्ताला मिळालं. आता आमचे कुठं जिल्हा परिषदला, पंचायत समितीला 1-2 लोक निवडून येत आहेत. ती सुद्धा एक तर आतापर्यंत भटके विमुक्त म्हणून आमचा एक खासदार आमदार महाराष्ट्रात नाही. पण मराठ्यांना राजकीय आरक्षण मिळणार नाही असं मंडल आयोग नाही. लक्ष्मणजी, हे राजकीय आरक्षणाच्या असं म्हणता येत नाही. एकदा तुम्ही कुणबी झालात की राजकीय आरक्षण आपोआप मिळतं. तुम्ही घ्या म्हणायची गरजच नाही. एकदा ओबीसी झालात की त्या सर्व सवलतीस पात्र झाला. उद्या कोल्हाटी, वडर, कैकाड्याचा एक माणूस निवडून येणार नाही. आणि म्हणून आम्हाला विमुक्त भटके यशवंतराव चव्हाणांनी त्या काळात की हे खासदार आमदार निवडून येऊ नये एवढ्यासाठीच आम्हाला विमुक्त भटके असंविधानात्मक नाव दिलं. तुमच्या माहितीसाठी सांगतो, आमच्या नावाने 1000चं बजेट स्वतंत्र महाराष्ट्र झाल्यापासून नाही. आमचा विकास कसा होणार? आमची गरिबी मराठ्याच्या राजकारण्यांना दिसत नाही का? इथले प्रस्थापित मराठी जे राजकारणी आहेत हे आता हे जाणीवपूर्वक ओबीसीला आणि भटक्या विमुक्ताला राजकारणातून हद्दपार करायचं, त्यांना सवलत कसली मिळू नये हा गोंधळ घालण्याचं काम आहे. नाहीतर आता सवलती कुठं राहिल्यात? आरक्षणामध्ये, नोकरीमध्ये नाही, शिक्षणामध्ये नाही. आता जिथं तिथं आमचे दरवाजे बंद केलेत. माझं म्हणणं की छगन भुजबळ असो किंवा
प्रकाश अण्णा शेंडगे असो, या लोकांना धमक्या देणं आणि भटक्या विमुक्तांच्या लोकांना कायमचं देशोधडीला लावणं महाराष्ट्राने बंद करावं. कारण आता ओबीसीचा भाग आम्ही भटक्या विमुक्ताचे आहोत, 4 कोटी लोक आहोत. आम्ही येणाऱ्या काळात जर मराठा राजकारणी लोक गरीब मराठ्याला आरक्षणाच्या नावाखाली फसवत असतील आणि त्यांना विनाकारण रस्त्यावर उतरत असतील, तर माझं म्हणणं गरीब मराठ्यांना सवलत मिळाली पाहिजे. परंतु ते आमच्या ओबीसी मधून नको. नक्कीच आपल्या भावना कळल्यात लक्ष्मणजी. आपल्याला यावर बरेच दिवस वेगवेगळी चर्चा करायचीच आहेत. आम्ही तुमच्याशी सातत्यानं संपर्कात राहू. मात्र तुर्तास आपल्याला आज इथंच थांबायचंय. आपण आपल्या भावना शेअर केल्यात त्याबद्दल खूप खूप धन्यवाद. या वादावर आता विरोधी पक्षांनीही प्रतिक्रिया देण्यास सुरुवात केली आहे. त्यातही विरोधाभास आहे. विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवारांनी सरसकट कुणबी प्रमाणपत्र देण्याला विरोध दर्शवला आहे. तसेच शिंदे समितीनं ओबीसींच्या नोंदी तपासाव्या अशी मागणी केली आहे. तर राष्ट्रवादीचे शरद पवार गटाचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटलांनी सरकारनं एकमत करून नीट भूमिका मांडावी असं मत व्यक्त केलंय. तसंच जातीपातीच्या नावावर राज्य फोडण्याचं षडयंत्र सुरू असल्याचा आरोप संजय राऊतांनी केलाय. याशिवाय हिंदू मुस्लिम डाव फसला म्हणून महाराष्ट्रात मराठा विरुद्ध ओबीसी वाद निर्माण करण्याचा प्रयत्न केला जात असल्याची टीका शिवसेना उबाठा गटाच्या उपनेत्या सुषमा अंधारेंनी केलाय. तर जाती भांडणं लावणं अयोग्य असून खरंच कुणबी प्रमाणपत्र असेल तर त्यांना आरक्षण मिळावं अशी प्रतिक्रिया जितेंद्र आव्हाडांनी दिली आहे. एकंदरीत मंत्रिमंडळातील वाद हा शिंदे सेना विरुद्ध राष्ट्रवादी असा दिसतोय की तो ओबीसी नेते विरुद्ध मराठा नेते असा आहे. हे भुजबळांची तक्रार करायला जाणाऱ्या मंत्र्यांना भेटल्यावर अजितदादा नक्की काय भूमिका घेतात त्यावरून दिसेल. आता मात्र वेळ झाली आहे आम्ही विचारलेल्या प्रश्नावर महाराष्ट्रानं काय कौल दिला आहे तो पाहण्याची. आणि त्यासाठी जाऊया आपल्या पोल सेंटरला. आजचा आपला प्रश्न होता, मराठा आरक्षणावरून शिंदे सरकारमधील मंत्र्यांमध्येच मतभेद आहेत असं वाटतं का? एकूण 23,000 मतं यूट्यूबवर. 91% लोकांनी होय म्हटलंय या मतभेदाला. फक्त 9% वाटतंय मतभेद नाहीत. इंस्टाग्रामवर एकूण 7,000 मतं. 82% लोकांनी होय म्हटलंय, 18% लोकांनी नाही म्हटलंय. फेसबुकवर एकूण 2,500 मतं. 72% लोकांनी होय म्हटलंय, 28% लोकांनी नाही. एक्सवर 85% लोकांनी इथे सुद्धा मतभेद आहेत याला होय म्हटलंय, 15% वाटतंय मतभेद नाही. देशातील हिंदू जेव्हा हिंदू म्हणून मतदान करतो तेव्हा त्याचा थेट फायदा भाजपला असतो असा समज 1996 नंतर आणि त्यातही 2014 पासून दृढ झाला. हिंदू ज्यावेळी जातीपातीत विसरून मतदान करतो तेव्हा त्याचा फायदा जातीपातीत वाटला जातो. त्यावेळेला त्याचा फायदा काँग्रेस आणि भाजप विरोधी प्रादेशिक पक्षांना होत आलाय असा सुद्धा ढोबळ निष्कर्ष जाणकार काढतात. त्यामुळे भाजपसाठी निवडणूक काळात राम मंदिर, पाकिस्तान, हिंदू मुस्लिम हे मुद्दे महत्त्वाचे ठरतात. तर मराठेतर, मराठा दलित, मराठा ओबीसी, ब्राह्मणेतर, आरक्षण, जातगणना असे मुद्दे चर्चेत येणं भाजप विरोधी पक्षांसाठी फायदेशीर असतात. सध्या राज्यात आरक्षणावरून जो संघर्ष सुरू आहे त्यालाही मतांच्या राजकारणाची किनार आहे. त्यातच राज्यातील 2 मोठ्या राजकीय पक्ष हे आत्ता फुटलेल्या अवस्थेत आहे. पक्ष 2चे 4 झाले पण 4घांचाही मतदार बेस तर सेमच आहे. त्यामुळे राष्ट्रवादीतील मराठा मतदार आपल्यासोबत राहावा यासाठी अजितदादा आणि शरद पवार गटात रस्सीखेच होत आहेच, तशीच ती शिंदे ठाकरे गटातही आहे. मराठा आरक्षणावरून ओबीसी नाराज होऊ नयेत याची काळजी दोन्ही पक्षातील
दोन्ही गट करताना दिसतात ते त्याचमुळे. खरं तर ओबीसी हा भाजपचा पारंपरिक मतदार राहिला आहे. त्यामुळेच भुजबळांच्या वक्तव्यांना भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी तात्काळ पाठिंबा दिल्याचं आपण पाहिलं. 2014ची विधानसभेची लढाई अगदी अतितटीची होईल असा आत्ताचा अंदाज आहे. त्यामुळे कोणत्याही समाजाची नाराजी आपल्यावर होऊ नये याची काळजी सगळे नेते घेताना दिसत आहेत. आणि त्यामुळेच कोणीही नेता खरे, स्पष्ट आणि खडे बोल सुनावत नसल्यामुळे राज्यात आजची परिस्थिती निर्माण झाली. मुंबईसह राज्यातील 17 शहरांमध्ये हवेची गुणवत्ता पातळी खालवली आहे. न्यायालयानं सुद्धा याची गंभीर दखल घेतली आहे. दिवाळी म्हटली की फटाक्यांची आतिषबाजी आलीच, मात्र या आतिषबाजीतून या 17 शहरातील घसरलेली हवेची गुणवत्ता आणखी घसरण्याची भीती आहे. त्यामुळे उच्च न्यायालयानं फटाके उडवण्यासाठी नियमावली घालून दिली आहे. संध्याकाळी 7 ते रात्री 10 फटाके वाजवण्यास परवानगी असणार आहे. यासोबतच शहरातील बांधकामांबाबत उच्च न्यायालयानं टिप्पणी केली आहे. 4 दिवसात प्रदूषण नियंत्रित झालं नाही तर बांधकामं थांबवावी लागतील असा इशारा न्यायालयानं दिलाय. मुंबई, पुण्यासह सोलापूर, नाशिक, अमरावती, सांगली, जळगाव, जालना, कोल्हापूर, लातूर, अकोला, बदलापूर, उल्हासनगर, औरंगाबाद, नागपूर, चंद्रपूर, नवी मुंबई अशा 17 शहरांची हवा खराब आहे. ती जास्त खराब होऊ नये, आपल्या शहरांचा श्वास गुदमरू नये याची काळजी घेऊयात. आपली दिवाळी थोडीशी आरोग्यदायी होईल यासाठी प्रयत्न करूयात. 0 आवरमध्ये आज इथेच थांबूयात. दिवसभरातील 3 महत्त्वाच्या बातम्या आणि त्यांचं सखोल विश्लेषण पाहण्यासाठी उद्या संध्याकाळी 7:56 पुन्हा भेटूयात. पाहत रहा एबीपी माझा. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.